सोनं 2500 रुपयांनी स्वस्त, सोन्याचे दर प्रति तोळा 71,486 रुपयांवर, सर्वसामान्यांना दिलासा। कोकण किनारपट्टीसह राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट, तापमानाचा पारा 35 ते 40 अंशांच्या वर। विदर्भासह मुंबई, ठाणे, पश्चिम महाराष्ट्र उन्हाच्या तडाख्यात होरपळला, माथेरानमध्ये मुंबईपेक्षाही अधिक तापमान। राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ, आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे 184 रुग्ण। वाढत्या उन्हामुळे फळभाज्यांच्या दरात 10% वाढ, पालेभाज्यांचे दर स्थिर। पंतप्रधानांच्या सभेमुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल, लष्कर भागातील रस्ते वाहतुकीकरता बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन। यूपीएससीच्या पूर्व परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 25 मे रोजी होणार यूपीएससीची पूर्व परीक्षा। नागपूरमधील स्कूल बस चालक आणि स्कूल व्हॅन चालकांना आरटीओचं प्रशिक्षण घेणं बंधनकारक, विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून आरटीओचा पुढाकार। पिंपरी चिंचवडमधील मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटीस, 75,858 मालमत्ताधारकांनी थकवला कर। मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्याकरता रस्त्यांचं काँक्रिटीकरण रात्रीच करा, आयआयटी तज्ज्ञांचा पालिकेच्या अभियंत्यांना सल्ला। हिंगोली आणि परभणी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात किंचित चढउतार, सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 4,100 ते 4,580 रुपयांवर। मतदान केंद्रांवर आपला दवाखाना आरोग्य सेवा पुरवणार, मतदारांना उष्माघाताचा त्रास होऊ नये याकरता खबरदारी। आरटी प्रवेश प्रक्रियेमध्ये राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद, उपलब्ध जागांच्या 10% ही नोंदणी नाही। छत्तीसगडच्या बेमतरा या ठिकाणी काठिया गावात वाहनाचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू, 18 जण जखमी। मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी अरविंद केजरीवालांची याचिका, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी। केंद्रीय निवडणूक आयोगाचा आम आदमी पक्षाला ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत झटका, आयोगाच्या पक्षाच्या प्रचार गीतावर आक्षेप, प्रचार गीतामध्ये काहीही आक्षेपार्ह नसताना आयोगानं आक्षेप घेतल्याचा आपच्या नेत्यांचा आरोप। इलॉन मस्क यांचा भारताचा दौरा रद्द, चीनमधील स्थानिक कंपन्यांच्या ईव्हीची विक्री वाढण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे मस्क यांनी तातडीनं चीनला भेट दिल्याची माहिती।